सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, आज आहे 25 जुलै 2026 शनिवार। आज देखील राज्यातील काही भागांना हवामान खात्याने मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे, तर काही भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत होईल। मित्रांनो, माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील नक्की करा। मित्रांनो, मागच्या 24 तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झाला आहे, तर आज देखील वातावरण आपल्याला बदललेले पाहायला मिळेल। आपण या ठिकाणी बघू शकता, हा जो मराठवाड्याचा भाग आहे, परभणी, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव या भागात आणि वाशिमच्या परिसरात देखील आपल्याला मोठा पाऊस येत्या काही तासात म्हणजेच आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल। तर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आणि उद्या झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि तसेच विदर्भाच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला आज, उद्या, परवा म्हणजेच 25, 26, 27 जुलै रोजी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला बघायला मिळेल। पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मोठा पाऊस होईल। यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर या परिसरांना मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर सांगली, त्यासोबतच सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। तर पुढील 24 तासांच्या आत या परिसरात देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। कोकण पट्ट्यात मात्र 25 ते 30 जुलैच्या मध्ये आपल्याला मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा मुसळधार पाऊस पुढील 5 दिवस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या भागात पाहिले असता नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला आज आणि उद्या 2 दिवस जोरदार पाऊस यातील काही परिसरांमध्ये झालेला बघायला मिळेल। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, उद्या आहे 26 जुलै, रविवारचा अंदाज पाहिला असता आपल्याला कोकण पट्टा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, खानदेश तसेच मराठवाड्याचा काही भाग या परिसरात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर विदर्भामध्ये उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। 27 आणि 28 तारखेला मात्र राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी झालेली आपल्याला 27-28 तारखेला बघायला मिळू शकते। एकंदरीतच पाहायचं झालं तर 30 जुलैपर्यंत राज्यामध्ये दररोज पाऊस होणार आहे। मात्र हा पाऊस काही भागात हलका असेल तर काही भागात मोठा जोरदार असेल, भाग बदलत असेल। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।